फॉरेस्ट आणि ते फॉरेस्ट गार्ड आहे गजानन आधीपासूनचे आहे, त्यांना पूर्ण पार्श्वभूमी वगैरे सर्व माहिती आपल्या चला जाणूया नदीच्या अंतर्गत. आता मी आली होती तहसीलदारांना भेटायला आणि त्यानंतर अनारे साहेबांना, पण आता अनारे साहेब कोकण भवनला आहेत, तहसीलदार कुठे आहे मला माहिती नाही. तर म्हणून आता तुम्ही ॲज अ सर्कल ऑफिसर, आम्ही जो दरवेळेचा असं असतो की आपण भेट दिल्यानंतर काही जागा येऊन एक हे चर्चा करून जातो, त्यामुळे आपल्याकडे म्हणजे तुम्ही त्यांना मग पोचवावं आमचं जे काही आहे. आज परत आम्ही त्या वाल्मिनी नदीवर होतो शिव मंदिरचा, तिथे वारंवार आपल्या डिपार्टमेंटनी पण पत्र दिलं, AMCला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी पण दिलं आहे की काम बंद ठेवा, पण काम पूर्ण त्यांनी केलेलं आहे. जे करायला नको होता नदीच्या आतमध्ये ते पूर्ण घाट वगैरे बांधलेलं नदीच्या आतमध्ये बिलकुल. आज पण आम्ही जाऊन पाहून आलो, पण त्याच्यासाठी ऑलरेडी NGTमध्ये केस असल्यामुळे ते सगळं बंद करायला सांगितलं गेलं होतं, बंद काही केलं नाही आहे. अजून जास्त आतमध्ये खूप सारं स्ट्रक्चर केलं गेलं. तर आम्हाला सर्वात आधी ते माहिती पाहिजे की आतापर्यंत का तहसीलदार ऑफिसनी काही त्याच्यावर कारवाई केलं नाही. कारण जेव्हा पत्रव्यवहार केलं तर ते काय लॉच्या वर नाही आहेत ना AMC, तर ते कसं काय केलं गेलं, मग आपल्याकडनं काही कारवाई झाली त्यांच्यावर काही हे आहे का त्याच्याबद्दल अपडेट्स? पत्र गेलेलं आहे, पण जे त्यांनी जे केलं तर म्हणजे त्याच्यानंतर काय, जर त्यांनी केलं तर आपण त्याच्यानंतर काय करतो. आपण पत्रव्यवहार केलं ठीक आहे, तरी त्यांनी मानले नाही आपला. आम्ही 2-3 वेळा ते आता अनारे साहेबांना पण मिनिट्स बनवायला सांगतो, जेव्हा पण असं येतो तर मिनिट्स बनला जातो या सगळ्याचा. त्या मिनिट्सचं प्रमाणे पण ते मग पत्र देतात की आज असं असं जलनायकांचा हे झालं, व्हिजिट झाला आणि असं परत हे आमच्या निर्देशनात आणलं गेलं आणि असं असं आहे, तर याच्यावर काय कारवाई केलं. तर तसं एक पत्र जाऊ द्या परत. आजच्या ह्या याला थोडा 2-3 मुद्दे जे काही आता मी प्रस्तुत करते ते मुद्द्यांना मांडून तसं पत्र सर्वे केला गेला झालेला आहे आणि आता डिसेंबरमध्ये सबमिट झालं. म्हणजे सपोज की हायड्रॉलिक्सचा जर सर्वेचा रिपोर्ट आता आलाय, त्या रिपोर्टवर काय दिलं गेलं आहे, कुठपर्यंत नदीची पाणी जाते, कुठपर्यंत फ्लड प्लेन्स आहे, कुठपर्यंत घाट बांधला जाऊ शकतो किंवा घाटचं एलिव्हेशन किती असायला पाहिजे, ते सगळं त्या रिपोर्टमध्ये आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये ते मिळाल्यानंतर पण काही काम केलं असतं तरी आपल्याला समजलं असतं, पण त्याच्या अगोदरच त्यांनी संपून टाकलं सगळं, ते बांधून गेलं. आज पण आम्ही जे बघून आलो बिलकुल नदी मेलेली, पूर्णपणे मेलेलं नदी. तर ते जे कॉन्क्रीट पण काढायला सांगितलं होतं, कॉन्क्रीट पण काही नाही काढलं गेलं, ते तर तसंच आहे, सगळं सांडपाणीचं तसं आहे. एक तर 3 आता हा झाला आपला वाल्दुनी शिव मंदिरच्या इकडचा, की जे अजूनही AMCनी काही मानलं नाही आणि त्यांनी भिंत बांधलाय. भिंत कुठे, अपस्ट्रीम साईडला, जो वरचा साईडला जे घाट बांधलं तिथे एक भिंत बांधलाय त्यांनी. ते भिंत पण आपण काढायला सांगितलं होतं. ते भिंत पण न विचारता इरिगेशन डिपार्टमेंटला विचारलं नाही. आपल्याकडनं एक इरिगेशनला पण पत्र जायला पाहिजे, नुसतं AMCला नाही. कारण इरिगेशननी पण त्याचा सर्वे करून घेतलाय वाल्दुनी नदीच्या, कारण त्याची मंदिरच्या कामासाठी आपल्या तहसीलदार ऑफिसकडनं पण खूप चुकीचा रिपोर्ट दिला गेला होता की तिथे कसलंही एन्क्रोचमेंट नाही, काय नाही. जेव्हा आम्ही त्याला चॅलेंज केलं त्यानंतर परत हे सगळं हे झालं की तिथे एन्क्रोचमेंट्स वगैरे आहे, तर आता UMCची एन्क्रोचमेंट्स काढते आणि परत ते दुसरे एन्क्रोचमेंट्स आहेत ना. तर त्याच्यामुळे काय झालं आहे की ते एन्क्रोचमेंट्सचा पण आणि आता हा जो हायड्रॉलिक्स प्रमाणे जे दिलं गेलं आहे तर त्याप्रमाणे त्यांनी ते आधी जो वरच्या भागातनं जो पाणी येते सांडपाणी त्याच्या व्यवस्थापन आधी व्हायला पाहिजे. त्यासाठी आज मी सेकंड माझा मुद्दा जो आहे मी तेच विचारायला आली की इकडनं जो माझ्या नावाने पत्र दिलं गेलं होतं की स्नेहल दोंदेचा रेकमेंडेशन प्रमाणे 15 MLDचा जो हे लावायचा SBT त्याप्रमाणे आम्हाला जागा द्या. तहसीलदार ऑफिसला जो पत्र दिला गेला होता त्याच्यावर तुम्ही कारवाई करून मग ते रिपोर्ट वगैरे देऊन त्यांना ते हे अप्रूव्ह करायला काहीतरी द्यायला पाहिजे होता. पण ते आता कुठल्या स्टेटवर आहे तुम्हाला पण ते माहीत नाही, तुम्ही म्हणताय. तर मी देशमुखना विचारून घेते ते, कारण मी आत्ता तळवीना विचारली होती जे करताय ते नाही. पण त्यांना पत्र दिलंय का त्या लँडसाठी, जागेचा जे मागितलं होता त्यांनी 5 एकरचा त्या ह्या लँडचा 100 किती आहे ते सर्वे नंबर 166 हा 166. पण आपण त्याच्यात पूर्ण क्लिअर करून दिलंय का, मग त्यांना मग पत्र गेलं नाही का अजूनही AMCला गेलं नाही अजून, ते माहित आहे. कारण माझं ते तडवींशी बोलणं झालंय तर तडवी म्हणे मॅडम अजूनपर्यंत नाहीये. तर मी म्हटलं आज जेव्हा येते परत एकदा भेटून घेते तहसीलदार किंवा अनारेजीना की काय झालं त्या पेपरचं. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता देशमुखला विचारते किंवा मी आता अनारे साहेबांचं येत होता, ऍक्च्युली मी चुकीने ते कट केलं
तर मी विचारून घेते, त्यांना मी मेसेज पाठवली होती की एसबीटीच्या लँडचं काय झालं. कारण आधी सर्वात आधी हा सांडपाणीवर हे व्हायला पाहिजे हा, आणि नंतर जे काही कामाचं, पण ते न करता उलटा सुलटा सगळं काम चालू आहे. आता तिसरा मुद्दा असा आहे की मी आता काल परवा न्यूजपेपरमध्ये वाचलं की तो जो रेल नीरचा जो पाणीचा ते परत काहीतरी जास्त वाढवायचं आणि ते पूर्ण अजून जास्त वाढवून आणि ते सगळं काम करायचं. पण आपण बघून आलो होतो ते पूर्णपणे प्रदूषण होते, पाणीचं पूर्ण पोल्युशन आहे. आणि तिकडे ती MIDCनी काही जे इलिगल जो हे आहे ते सगळं काढायला पाहिजे. युनिट्स जे बांधलं गेलं आहे, कारण ती त्यांची नकाशेप्रमाणे आपण बघितलं काही नाहीये, तर तिथे काही स्ट्रक्चर जे बांधले गेले तर ते काढायला हवं. तर त्याच्यासाठीच तुम्ही आले होते सोबत आणि ते सगळं बघितलेलं. मग त्यांना कसल्याही प्रकारचं तुम्ही रिपोर्ट किंवा काही पाठवलं का? कारण आपण रेल्वेला हे करायला सांगितलं होतं सिक्युरिटीसाठी, काही सिक्युरिटी अजूनही दिसत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळं, आम्हाला जे मेल पाठवलं त्याच्यात ते म्हणतात सगळं आहे. मग तुम्ही परत एक रेल्वेला हे करा की काही सिक्युरिटीच्या नाहीये, पोल्युशनवर काही केलं गेलं नाही अजून. तर ती जी रिझर्वायर आहे ते पूर्ण प्रदूषित आहे आणि त्याच्या पाणीचा कसल्याही प्रकारचा तुम्ही पुढे हे करू नका जेव्हापर्यंत याचा पूर्ण बंदोबस्त होत नाही. कारण तिथे सर्व प्रकारचा इन्फ्लुएन्स रिलीज केला जातोय त्या रिझर्वायरमध्ये. कारण आता हल्ली काय आहे की ट्रीटमेंटचा, आता त्यांचा जो काय आहे तो जो ट्रीटमेंट करतायत नीरचा IRPC तेच करतात, ठीक आहे ना. तर त्यांचा जो ट्रीटमेंट आहे ते ठीक आहे, पण जो मेन सोर्समध्ये जर तिथे आपण नाही व्यवस्थित ते पोल्युशन जर थांबू शकलो नाही आणि त्याला पुढे ट्रीट करून पाठवतो तर काही उपयोग नाही आहे. तर त्याचा पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त व्हायला पाहिजे. तर आपल्याकडनं जे काही पत्र त्यांना दिलं गेलं अजूनपर्यंत मला CC मार्क नाही आहे. तर कुठलाही जर आजच्या पण तुम्ही पत्रव्यवहार जेव्हा करणार, इट शुड बी टू द रेफरन्स टू जलनायक स्नेहल गोंदेचा व्हिजिट ॲज पर चला जामिया नदीला आणि आजच्या दिवसचा डेट घालून आणि मला CC मार्क करा. तर कोणाला रेल्वेला पत्र जाणार, MIDCला पत्र जाणार, AMCला पत्र जाणार, हा, कारण या तिघांना जायला हवं. आणि इरिगेशन डिपार्टमेंट 4 हा, कारण इरिगेशन डिपार्टमेंटनी पण आज 2 वर्ष झाले वाल्दुनी नदीचा जो डिमार्केशन नोटिफिकेशनचं आपल्याला द्यायला पाहिजे ते अजूनपर्यंत दिलं नाही, नुसतं डिले करत चालले. आणि त्याच्यामुळे काय झालंय की सर्व प्रकारचे एन्क्रोचमेंट आणि हे प्रदूषण बाबतीत जर ऍक्शन घ्यायचं असेल, जेव्हापर्यंत इरिगेशन डिपार्टमेंटकडनं आपल्याला डिमार्केशनचं येत नाही तर आपण काही करू शकत नाही. तर असं या शब्दातच तुम्ही त्यांना पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे. कारण जो सर्वे कंडक्ट झालाय ते पूर्ण होऊन चीफ इंजिनियरकडे पडलाय. त्यांच्याकडनं आता फक्त नोटिफिकेशन बाहेर यायला पाहिजे. त्याला आता महिना झालेला आहे की अजूनपर्यंत काही झालं नाही. आणि हे पण तुम्ही लिहू शकता ॲज पर स्नेहल गोंदेचा इनपुट जे दिलं. कारण मी हा जो इनपुट देते ते आपले जे संग्राम सिंग, तुम्ही लिहून घ्या, संग्राम सिंग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहे इरिगेशनच्या, त्यांच्या बरोबर मी फॉलोअप केली आहे. आणि आतापर्यंत IIT बॉम्बेकडे व्हेरिफिकेशनसाठी सर्वे रिपोर्ट गेला होता, ते सुद्धा व्हेरिफिकेशन होऊन येऊन सुद्धा 2-3 महिने झाले आणि आता चीफ इंजिनियरकडे पडलेलं आहे. तर जेव्हापर्यंत असं तुम्ही त्याच्यात नोंद करा. कारण काय झालंय, हे जेव्हा हा जो नदीचं काम करायला घेतलं गेलं तेव्हा हा इरिगेशन डिपार्टमेंटच्या इंजिनियरनीच लिहून दिलाय की हा नदी नाही, नाला आहे. कारण टोपोग्राफीमध्ये नाही, इकडे नाही, तिकडे नाही, गोल गोल बोललेलं आहे. म्हणजे त्यांनी दाखवलंय की हा नाला आहे. पण माझ्या म्हणूनच मी NGT मध्ये गेली की जर तुम्ही नाला म्हणताय तर तुम्ही टेंडर कसं पास केला वाल्दुनी नदी म्हणून, तिथून मी प्रूव्ह करून दिली की तुम्ही नदी मानताय.